वेलकम बॅक टू एलियनस किचन। तर आज आपण मखाण्याचा एकदम मस्त असा गोडाचा हेल्दी पदार्थ बनवत आहोत। तर यासाठी मी काय केलेलं आहे ना, एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि यामध्ये 1.25 कप पीठ गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता हे पीठ आपल्याला ह्या तुपावर खमंग असं भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत ह्याचा कलर, ह्याचं टेक्स्चर आणि ह्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत। पुन्हा मी यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे। तर मी नंतर सांगेल मी किती तूप घातलं आणि किती वेळ हे पीठ भाजून घेतलेलं आहे। तर 2 चमचे तूप घातल्यानंतर हे पिठाचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता। एक 2 ते 3 मिनिटांमध्ये हे पीठ अशा टेक्स्चरवर येतं। आता यामध्ये पुन्हा मी अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि पिठाचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये मी हा तुपाचा जो मावा आहे, जी तुपाची बेरी आहे ती घेतलेली आहे। तर ह्याऐवजी तुम्ही 50 ग्रॅम मावा वापरू शकता। तर ही बेरी आहे ना, खूप टेस्टी असते आणि यामध्ये भरपूर तूप देखील असतं, म्हणून मी सुरुवातीला फक्त 2 ते 3 चमचेच तूप वापरलेलं आहे। आता ही बेरी ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आणि हे पीठ खमंग असं भाजून घ्यायचं। तर मला सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत हे पीठ भाजण्यासाठी 7 ते 8 मिनटं लो फ्लेमवर लागलेले आहेत आणि मी फक्त 2 ते 3 चमचे तूप वापरलेलं आहे। तर आता हे पीठ पहा खमंग असं भाजलेलं आहे आणि छान सुवास दरवळत आहे। आता यामध्ये 1/4 कप मिल्क पावडर घालायची आहे। मिल्क पावडर घातल्यामुळं ह्याला जे टेक्स्चर आहे ना, ते छान खव्यासारखं येतं आणि गव्हाची जी टेस्ट आहे ती पूर्णपणे निघून जाते, म्हणून नक्की मिल्क पावडर वापरा। तर आता मिल्क पावडर घातल्यानंतर ह्याचं टेक्स्चर छान रवाळ असं झालेलं आहे। हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढूयात। त्याच पॅनमध्ये मी अर्धा चमचा तूप घेतलेला आहे आणि यामध्ये मी काजू आणि बदामाचे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत। हे 2 मिनटं छान तुपावर परतून घेतलं, त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि आता पुन्हा अर्धा चमचा मी यामध्ये तूप घातलेलं आहे आणि 2 कप मखाणे मी घेतलेले आहेत। आता हे मखाणे आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर मखाण्यामध्ये खूप जास्त प्रोटीन आणि कॅल्शियम असतं, त्यामुळे मखाणे हे आहारामध्ये गेलेच पाहिजेत। तर मखाणे छान कुरकुरीत झालेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाण्याची एकदम मस्त अशी पावडर करून घ्यायची। तर मखाण्याची पावडर तयार आहे। आता पुढची प्रोसेस करूयात। तर पीठ भाजण्यासाठी मला पूर्णपणे 8 ते 9 मिनटं लागलेले आहेत आणि ही जी प्रोसेस आहे, ही संपूर्ण प्रोसेस होईपर्यंत आपल्याला एक 10 ते 15 मिनटं लागतात। तर आता एका पॅनमध्ये मी पुन्हा अर्धा चमचा तूप घेतलं, 1 कप गूळ घातला, गूळ छान वितळला की यामध्ये 1/4 कप पाणी घातलेलं आहे, जेणेकरून गुळाचा पाक होणार नाही आणि हा गूळ कडक होणार नाही। गुळाला आणि पाण्याला छान उकळी आली की आपलं तयार गव्हाच्या पिठाचं मिश्रण आणि मी यामध्ये मखाण्याची पावडर घातलेली आहे। आता हे व्यवस्थित लो फ्लेमवर पटापट मिक्स करून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवर केलं तर ह्याचा गुळाचा पाक बनू शकतो आणि आपलं जी बर्फी आहे ती कडक होऊ शकते। लो फ्लेमवर मिश्रण छान मिक्स केलेलं आहे आणि मिश्रण एकदम मऊसूत आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये मी वेलची पावडर देखील घातली होती। ही वेलची पावडर घालून मिक्स करून गॅस बंद केला। ताटामध्ये बटर पेपर घालून घेतलेला आहे आणि यावर हे जे मिश्रण आहे ते घालायचं आणि चमच्याच्या मदतीने एकसारखं करून घ्यायचं आहे। आणि आता यावर तुम्हाला आवडतील असे ड्रायफ्रूटचे काप घालून घ्यायचे, थोडंसं दिसायला सुंदर दिसावं यासाठी ड्रायफ्रूटचे काप घालून घ्यायचे आणि स्पॅच्युलाने पुन्हा एकदा हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं। आणि आता ही बर्फी आपल्याला फ्रीजच्या बाहेर साधारणतः तासभर सेट होण्यासाठी ठेवायची आहे। तर ह्याचा कलर, टेक्स्चर एकदम परफेक्ट आलेला आहे। 1 तासानंतर बटर पेपर प्लेटच्या बाहेर काढला आणि आता ह्याच्या वड्या पाडून घेऊया। तर वड्या पाडताना चाकू एकदम क्लीन निघत आहे। तर वड्या जेव्हा पाडाल ना, तेव्हा चाकू एकदम धारेदार घ्यायचा, म्हणजे वड्या छान पडल्या जातात। तर तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये तुम्ही ह्याच्या वड्या पाडू शकता। तर मी थोड्याशा डायमंड शेपमध्ये ह्याच्या वड्या पाडलेल्या आहेत। खरंच सांगते, ही बर्फी जर कोणी खाल्ली ना, तर कोण सांगणारच नाही की यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ, मखाना वापरलेला आहे। एकदम टेस्टी ही बर्फी लागते। एकदा ही मखाण्याची बर्फी नक्की ट्राय करा आणि रेसिपी एकदा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। एक बर्फी मी तुम्हाला दाखवते, एकदम मस्त टेक्स्चर या बर्फीला आलेला आहे। एकदम माव्यासारखी ही बर्फी लागते, कुठेही गव्हाच्या पिठाची टेस्ट याला येत नाही। आजची ही एकदम हेल्दी रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि एलियनस किचनला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। टेक केअर अँड बाय।